सुंदरबन हे एक जंगल अतिशय शांतताप्रिय आणि सुसज्ज असं जंगल होतं. कारण त्या जंगलाचे राजे होते शेरखान महाराज आणि प्रजाही तशीच महाराजांच्या सारखी चांगली होती. सगळे प्रजेतले प्राणी पक्षी एकमेकाशी आनंदाने आणि मित्रत्वाने राहत होते. शेरखान महाराजही प्रजादक्ष होते. प्रजेची ते अतिशय चांगली काळजी घेत. प्रजेच्या मदतीला तात्काळ धावून जात. प्रजाही राजाचे म्हणणे ऐकायची आणि राजाही प्रजेचे म्हणणे. त्यामुळे सुंदरबनची जंगल व्यवस्था अतिशय छान आणि चोख होती, शांतताप्रिय होती. तर या जंगलात एकदा डंप्या नावाचे माकडदादा आले आणि त्यांनी सगळं जंगल फिरून बघितलं. जंगलात सुंदर सुंदर फुलझाडे होती, फळझाडे होती, हिरवगार मौशार गवत होतं. ते सगळं बघून माकडदादा आश्चर्यचकित झाले. प्राणी जो तो आपल्या उद्योगात नादात होता, कोणी कोणाशी भांडत नव्हतं. जंगलचे राजे शेरखानही तसेच होते. हे बघून त्याला आश्चर्य वाटलं. अरे, हे जंगल एवढे शांतताप्रिय कसं काय? तिथं भांडण नाही, महाराज ते प्रजेवर कधी तंतन करत नाही, प्रजा कधी महाराजांच्यावर तक्रार करत नाही. असं कसं बरं? हे काय बाबा आपल्याला मान्य नाही. काही नाही, ही शांतता मला नको आहे. मी राजाला काहीतर प्रजेविषयी जाऊन सांगणार आणि प्रजेला राजाविषयी, म्हणजे ह्या जंगलातली शांतता भंग होईल असे ते दुष्ट डंप्या माकडदादा म्हणाले. आणि त्याप्रमाणे ते जंगलात गेले आणि शेरखान महाराजांच्या जवळ गेले. त्यांच्या गुहेत गेल्यावर मग काय म्हणाले? महाराजांचा जय जयकार असो. शेरखान महाराजांनी वर बघितलं. अरे, कोण तू? कुठून आलास? महाराज, माझं नाव डंप्या माकडदादा आहे. शेजारच्याच जंगलात मी राहतो. सहज फिरत फिरत आलो आणि हे जंगल बघून मला खूप खूप बरं वाटलं. किती सुंदर जंगल आहे तुमचे. प्राणी पण किती छान आहेत, शांतताप्रिय आहेत आणि तुम्ही किती प्रजादक्ष राजा आहात. असं म्हटल्यावर शेरखान महाराज म्हणाले, होय, बरोबर आहे. माझ्या राज्यात शांतता आहे, सुव्यवस्था आहे. सगळे आम्ही एकत्र राहतो. सगळी प्रजा मला मान देते. असं म्हटल्यावर डंप्या माकडदादा काय म्हणाले? अहो महाराज, मी आल्यापासून निरीक्षण करतोय. तुम्ही जे बोलताय ना, प्रजा मान देते, हा तुमचा भ्रम आहे. असं काही नाही. प्रजा तुमच्या पाठीमागे तुम्हाला नाही नाही ते बोलते. तुम्हाला माहीत नाही. तुमच्या तोंडावर एक आणि पाठीमागे एक प्रजा बोलते. हे तुम्हाला माहीत नाहीये तुमची प्रजा कशी आहे ते. एकदा जंगलात फेरफटका मारा आणि बघा प्रजा काय बोलते ते. असे म्हणल्यावर शेरखान महाराज म्हणाले, अरे, असं आहे काय? बघतोच मी आता एकदा. छान सल्ला दिलास डंप्या मला तू. आजपासून तू माझा सल्लागार. डंप्या माकडदादा काय म्हणाले? ठीक आहे शेरखान महाराज, आता मी जातो एका झाडावर माझं घर शोधतो आणि या सुंदरबनच्या जंगलातच राहतो. शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी काय झालं? हे डंप्या माकड जंगलातनं फिरत होते आणि चंपा हरणताई पण त्याला दिसल्या. आणि तेवढ्यात शेरखान महाराज पाठीमागून आले. गुपचूप हळू आले, का तर त्यांना अंदाज घ्यायचा होता आपल्या जंगलातले प्राणी आपल्या पाठीमागं काय बोलतात ते. मग त्यांनी डंप्या माकडदादाला आणि चंपा हरिणताईला बघितल्यावर शेरखान महाराज एका झाडीत लपून बसले आणि ते दोघे काय बोलतात ऐकायला लागले. मग डंप्या माकडदादा काय म्हणाले? अगं, तू चंपा हरणताई ना? चंपा हरणताई म्हणाली, हो. का रे?
अगं काही नाही, मी या जंगलात नवीन आलोय. शेरखान महाराजांची भेट घेतल्या. मी जंगलातल्या प्राण्यांची ओळख करायला निघालोय. तेव्हा चंपाहरणताई म्हणाल्या, ठीक आहे. अगं सांग बरं, तुमचे शेरखान महाराज कसे आहेत, सांगतीस का मला? आणि तू शेरखान महाराजांना घाबरतेस काय? तेव्हा चंपाहरणताई म्हणाली, छे रे, मी का घाबरीन शेरखान महाराजांना? मी नाही घाबरत शेरखान महाराजांना. ते शेरखान महाराजांनी ऐकले झाडीतनं आणि थोड्या वेळाने शेरखान महाराज तिथून निघून गेले. हरणीताई पण निघून गेली. मग डंप्या माकड दादा शेरखान महाराजांच्या पाठोपाठ त्यांच्या गुहेत गेले. डंप्या माकड दादाला बघितल्यावर शेरखान महाराज म्हणाले, अरे डंपे माकड दादा, तू खरं बोललास हा? तू सांगितलेलं मला पटलं. मग डंप्या माकड दादा म्हणाले, काय झाले शेरखान महाराज? अरे माझ्या तोंडावर एक आणि माझ्या पाठीमागं एक सगळे प्राणी बोलतात, पण मी आजपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. कारण माझे प्राणी, माझी प्रजा सगळे चांगलेच आहे असे मी समजत होतो. ती मला प्रजा खूप मान देते, माझा आदर करते असं मला आजपर्यंत वाटत होतं. पण तू सांगितल्यावर माझा विश्वास पटला आणि खरंच माझ्या पाठीमागे प्राणी बोलतात. मग बघा बरं महाराज, मी काय खोटं सांगतोय का? ठीक आहे शेरखान महाराज म्हणाले. परत 2-3 दिवसांनी डंप्या माकड दादा असे जंगलात निघाले. शेरखान महाराजांचा आता जीव गुहेत राहत नव्हता. ते दररोज जंगलातने फिरायचे. आपल्या पाठीमागं आपले जंगलवासी आपल्याविषयी काय बोलतात हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून शेरखान महाराजही निघाले. पण डंप्या माकड दादाला शेरखान महाराज येतात माहीत नव्हतं. मग परत त्या डंप्या माकड दादांना चंपाहरणताई दिसली. मग ती डंप्या माकड दादा दिसल्यावर चंपाहरणताई त्यांना काय म्हणाली, अरे डंप्या माकड दादा, तू काय मला परवा बोललास? डंप्या माकड दादा म्हणाले, काय बोललो मी चंपाहरणताई? अरे तू मला म्हणालास की महाराजांच्या बद्दल असं बोलायचं की मी महाराजांना घाबरत नाही असं तू बोललीस तर तुला मी भरपूर अन्न आणि चारा आणून देईन. तू दिला नाहीस मला अन्न आणि चारा, आणि मला आमच्या जंगलातला अन्न आणि चारा मला न देता तू शेरखान महाराजांचं अन्न खात बसलायस. हे ऐकल्याबरोबर शेरखान महाराजांनी डंप्या माकड दादावर झेप घेतली, त्याला घायाळ केलं आणि जखमी केलं आणि सांगितलं, आत्ताच्या आत्ता माझ्या जंगलातनं बाहेर हो, जंगल सोडून जा, इथं क्षणभरही थांबू नको माझ्या डोळ्यासमोर. कारण तू माझ्या आणि माझ्या प्रजेच्या मध्ये भांडण लावतोस, प्रजेविषयी मला नाही ते सांगतोस. तू दुष्ट आहेस, तू कपटी कारस्थानी आहे, चल निघ इथून असं म्हटल्यावर डंप्या माकड दादा मागे न वळता पळत सुटले, जंगल सोडून निघून गेले. मग चंपाहरणताई म्हणाली, महाराज, मी तुम्हाला तसं बोलले नसते, तुम्ही खूप चांगले आहात. आम्ही प्राणी सगळे तुमची स्तुती करतो. पण काय झालं, एक दिवस हे डंप्या माकड दादा आले आणि मला म्हणाले, चंपाहरणताई तुला अन्न आणि गवत खायला देईन. शेरखान महाराज जंगलात फेरी कराय आले की त्यांच्याबद्दल मी प्रश्न विचारला असं बोल. त्यांनी मला बोलायला सांगितलं होतं म्हणून मी बोलले. मी बोलणारही नव्हते, कारण तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही आमचा जंगलवासियांचा इतका चांगला सांभाळ करता, त्यामुळे तुम्हाला कसं घाबरू आम्ही? घाबरण्याचं काहीच तुमच्याकडं नाही, कारण तुम्ही खूप मायाळू प्रेमळ आहेसा. त्यामुळं आम्ही तुम्हाला कोण घाबरत नाही, सगळं मायेनं आमचं करता, असं माझं त्याला उत्तर होतं. शेरखान महाराज म्हणाले, अगं चंपाहरणताई, आपल्या जंगलातली शांतता ही त्या डंप्या माकडाला पाहवली नाही,
म्हणून त्याने आपल्या जंगलात भांडण पेटवण्याचा प्रयत्न केला. कळलं का तुला? म्हणून त्याला मी हाकलून काढलं. मग चंपा हरणताई म्हणाली, हो ठीक आहे शेरखान महाराज, तुम्ही बरोबर केलं. नाहीतर त्यानं आपल्या जंगलात भांडण पेटवलं असतं. म्हणून मग चंपा हरणताई म्हणाली, महाराज कसं आहे माहिती आहे का, आपल्या जवळची माणसं आपल्याशी चांगली असतात, पण दुसरी येऊन त्यात विष कालवतात. म्हणून दुसऱ्यावर कधी कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. मग शेरखान महाराज म्हणाले, बरोबर आहे चंपा, तुझं योग्य बोलतेस, असे म्हणून दोघे आपापल्या गुहेकडे निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.